असं म्हणतात कलेनं केवळ मनोरंजन न करता समाज प्रबोधनही केलं पाहिजे। समाज प्रबोधनाचा हा वसा घेऊन एक नवं नाटक रंगमंचावर आलंय, ज्याचं नाव आहे सत्यम शरणम। शांतीचा संदेश देणाऱ्या नाटकाचं दिग्दर्शन केलंय अजित भगत यांनी, तर यात प्रमुख भूमिका केली प्रमोद पवार यांनी। समाजात हेवेदावे आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाजविघातक लोक नेहमीच करत असतात। गौतम बुद्धांच्या शांतीपूर्ण मार्गाने समाजात सलोखा निर्माण होऊ शकतो हे विदारक सत्य सत्य शरणम या नाटकाद्वारे मांडण्याचा प्रयत्न लेखक चेतन गेगडमल यांनी केलाय। सत्य शरणम हे नाटक हा विचार असा झाला की मनुष्य आणि प्राणी याच्यातला फरक हा आहे की मनुष्य हा विचार करू शकतो। मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे, त्याला एक विचारधारा लागते, धर्म लागतो। निधर्मीपणा वगैरे काही नसतो, धर्म हा आवश्यक असतो। धर्म म्हणजे काय तर ती जीवन जगायची कला असते, आणि मग जीवन जगण्याची कला आणि धर्म हा जर आवश्यक आहे मनुष्याला तर तो चांगला का असू नये। मग त्याला कोणाचंही नाव द्या, कुठलाही धर्म किंवा काही, पण बेसिक जे जीवन जगण्याची कला ती चांगली का असू नये, ती उदारमतवादी का असू नये, ती करुणाकारी कल्याणकारी का असू नये, हा फक्त विचाराने मी लिहिलेलं नाटक आहे। एक दोन प्रवाह आहेत, आज पाहिलं तर आत्मवादी आणि अनात्मवादी हे दोन प्रवाह आहेत, आणि त्या प्रवाहाचं एक नाटक आहे। कोणाच्याही टीका करण्याचा काही मुळीच नाही। सत्यशरणम ह्या नाटकांचा मुख्य जो गाभा आहे तो गाभा असा आहे की कुठल्या माणसाची विवेकबुद्धी कशी विकसित होईल, विचारशक्ती कशी विकसित होईल, आणि विचारशक्ती विकसित होणे म्हणजेच त्याला सत्याचा आकलन होणे, सत्य उमगणे, हे त्याचं प्राथमिक सूत्र आहे, म्हणजे मुख्य सूत्र आहे, अगदी गाभा आहे त्याचं नाटकाचं। आणि माणसाची विवेकबुद्धी विकसित करणे, विचारशक्ती विकसित करणे म्हणजेच त्याने सत्याला शरण जाणे, वास्तविकता स्वीकारणे। या दोन अंकी नाटकात सम्राट अशोक, हर्षवर्धन, पुष्यमित्र यांच्या कार्याचा मागोवा घेण्यात आलाय। त्या काळी सर्वात शांतिमय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तक्षशिला नगरीची झलक कलाकारांनी हुबेहूब साकारण्याचा या नाटकामध्ये प्रयत्न केलाय। राजा शैलमाचे सम्राट शैलम हा जग जिंकायला निघालेला आहे, त्याला उत्तरही जिंकायचं आहे, दक्षिणही जिंकलेलंच आहे त्याने, परंतु त्याची जिंकण्याबरोबरची इच्छा आहे वैदिक धर्माचा प्रसार व्हावा आणि आपलं स्थान बळकट करावं। परंतु त्याचबरोबर हा राजा लढवय्या आहे असं दाखवतो, पण तसा तो नाही, त्याला मूल होत नाही हे त्याचं शल्य असतं, आणि ते झाकून टाकण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपण शूर आहोत, गणिकापुरी सजवतो वगैरे अशा प्रकारच्या क्लुप्त्या तो लढवतो, आणखीन त्या काळातल्या लोकांच्या समोर एक धूळ फेकत असतो, अशा प्रकारचा हा राजा आहे। आणि तो सादर करताना मला जरा वेगळ्या पद्धतीने त्याच्यावर काम करावं लागलेलं आहे, आणि हे नाटक बघितल्यानंतर तुमच्या लक्षातच येईल की जरी मी वेगवेगळ्या पद्धतीच्या ऐतिहासिक भूमिका केलेल्या असल्या तरी ही भूमिका मात्र वेगळी आहे। निलांबरीच्या पंचशिलाच्या राजाशी झालेल्या विवाहाचं सादरीकरण या नाटकात अत्यंत प्रभावीपणे साकारण्यात आलंय। हे दृश्य प्रेक्षकांना हेलावून सोडतं। या प्रायोगिक नाटकात कोणतेही व्यावसायिक कलाकार नसूनही हे नाटक मनाचा ठाव घेतं हे विशेष। संकल्पना
व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत खरातसह किरण जाधव, समय, मुंबई. नाट्यसमयमध्ये आज इथंच थांबूया. नवीन नाटकांसाठी आणि नाटकाच्या बित्तम बातम्यांसाठी भेटूया नाट्यसमयच्या पुढच्या एपिसोडमध्ये. सहारा प्रणाम.